मुलांच्या हट्टासाठी आज हा केक बनवला. चवीला म्हणसाल ना तर इतका जबरदस्त झालेला आहे की नाही, आणि बनवायलाही तितकाच सोपा आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, 1 वाटी केशर आंब्याचा गर घेतला, 1 वाटीच रवा घेतलेला आहे, अर्धी वाटीला कमी साखर, विलायची, 2 चमचे तूप आणि 1 वाटी दूध टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. आता भांडे न भरवता त्यामध्येच अर्धा चमच बेकिंग पावडर टाकलं आणि एकदा छान फिरून घेतलं. ज्या पॅनमध्ये लावायचं त्याला तूप लावून घेतलं, त्यामध्ये हा गर टाकला, तावा अगोदरच गरम होण्यासाठी ठेवला. आता 10 मिनटं बारीक गॅसवर होऊ द्यायचं. आता दूध घेतलं पावभर, त्यामध्ये 10 रुपयाची मिल्क पावडरची पुडी टाकून घेतली. गोडीनुसार साखर टाकायची, मिक्स करायचं. आता घट्ट होईपर्यंत दूध छान असं होऊ द्यायचं आहे. हे पहा, दूध होईपर्यंत केकसुद्धा आपला तयार होणार आहे. तर पाहू शकता केकही छान असा तयार झालेला आहे, अजिबात चाकूला चिटकला नाही. आता केक दूध सगळं थंडगार झाल्यानंतर दुधामध्ये 1 वाटी केशर आंब्याचा गर टाकून घ्या आणि मिक्स करा. तर केकही पहा पूर्ण थंड झाल्यानंतरच अलगद असा काढून घ्या. त्यानंतर डॉट केले आणि सगळी रबडी त्यावर अशी फिरून द्यायची आहे. आता यामध्ये काही बसत नव्हती, ज्या पॅनमध्ये केक लावला त्याच पॅनमध्ये हे ठेवून दिलं आणि सगळी रबडीवरून टाकून घेतली. आंब्याचे काप टाकून घेतले, काजू बदामाचे तुकडे टाकले. जसं सजवायचं ना तुम्हाला तसं तुम्ही सजवू शकता. आता 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यानंतरच हे मस्त थंडगार असं हे खायला घ्यायचं. दिसायला जेवढं मस्त दिसत आहे की नाही, चवीलासुद्धा अप्रतिम असा हा केक झालेला आहे. पण बनवायची पद्धत कशी